नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी टम्म फुगलेली गुबगुबीत आणि कुसकुशीत अशी पुरी. तुम्ही जर या ट्रिक्स वापरून पुरी बनवली तर तुमची प्रत्येक पुरी अशी टम्म फुगलेली आणि कुसकुशीत तयार होईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. सोबतच 4 चमचे जाड रवा घ्यायचा. जाड रवा नसेल तर बारीकही रवा घेतला तरीही चालेल. त्यानंतर टाकायचे आपल्याला 1 छोटा चमचा साखर. चमचा जर मोठा असेल तर थोडीशी साखर कमी टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे. पातळ अजिबात मळायचं नाही. पीठ जर पातळ झालं तर पुरी खूप तेलकट होते आणि पुरी लाटताना आपल्याला त्रासही होतो, व्यवस्थित पुरी लाटता येत नाही. यासाठी पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं. आणि यामध्ये आपण कुठलंही मोहन घातलेलं नाही, गरमही तेल करून घातलेलं नाही किंवा गारही घातलेलं नाही. मोहन अजिबात घालायचं नाही, कारण मोहन घातल्यामुळे पुरी एकदम तेलकट तयार होते. तर एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यानंतर आता याला फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून, म्हणजे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मऊ करता येईल, एकजीव करता येईल. यासाठी थोडंसं तेल टाकून पीठ छान असं मऊ करून घ्यायचं. पीठ व्यवस्थित असं मऊ करून झालं की आता आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि 10 ते 12 मिनटासाठी पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर 10 मिनटानंतर मी पीठ व्यवस्थित असं मऊ करून घेतलं आहे. आता आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊया. तर मी पिठामधला थोडासा भाग काढून घेतला आहे. तर हाताने अशा पद्धतीने याला रोल केल्यासारखं असा लांबट भाग करून घ्यायचा, म्हणजे याचे छान असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करता येईल. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण याला चाकूने अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत, म्हणजे पटकन आपल्याला याचे एकसारखे गोळे तयार करता येतील. हे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. एकसारखे गोळे तयार होतात आणि पटकनसुद्धा होतात चाकूने अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर. तर मी तर असे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण पुरी लाटून घेऊया. तर पुरी लाटत असताना त्याला अजिबात कोरडं पीठ लावायचं नाही. पीठ न लावताच आपल्याला व्यवस्थित अशी पुरी लाटून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी पुरी एकसारखी लाटली गेली पाहिजे, तरच पुरी टम्म व्यवस्थित अशी फुगली जाते. आणि जास्त पातळ पुरी लाटायची नाही, थोडीशी जाड ठेवायची. आणि आपल्याला याच पद्धतीने सर्व पुऱ्या एकदमच करून ठेवायच्या आहेत आणि नंतर आपण एकदमच सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत. तुम्हाला जर या पद्धतीने लाटून जमत नसतील तर तुम्ही एक मोठी पोळी तयार करायची आणि वाटीच्या साहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या. तशीही पुरी आपल्याला करता येईल. इकडं तेल छान गरम झालेलं आहे. आता पुरी तळून घेऊया. पुरी तळण्यासाठी तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करायचं आणि पुरी आतमध्ये टाकल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला पुरी छान व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे. बघा, रंग किती छान आलेला आहे पुरीला. आपण यामध्ये साखर टाकलेली होती, त्यामुळे पुरीला खूप छान रंग येतो आणि रवा टाकलेला होता, त्यामुळे पुरी छान कुसकुशीत तयार होते. तर बघा, मस्त अशी पुरी तळली गेली आहे. जास्त वेळसुद्धा पुरी तेलामध्ये उलटपलट करून घ्यायची नाही. फक्त एकाच वेळेला एका बाजूनी पुरी छान अशी तळून घ्यायची. बघा, इथं मी दुसरीसुद्धा पुरी तुम्हाला तळून दाखवते. बघा, अगदी मस्त अशी टम्म गुबगुबीत पुरी फुगली आहे. बघू शकता तुम्ही. दोन्ही साईडनी छान अशी पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही जर या ट्रिक्स वापरून तुमच्या पुऱ्या बनवल्या तर नक्कीच टम्म आणि गुबगुबीत अशा पुऱ्या तयार होतील आणि कुसकुशीतसुद्धा तयार होतील. एकदा ट्राय करून बघा, नक्कीच आवडतील. तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.